अंजली एक सुंदर तरुणी होती. ती वयात आली तेव्हाच तिला आपल्या रूपाची जाणीव झाली होती. आपल्या देहावरून फिरणाऱ्या पुरुषांच्या नजरा तिला सुकावू लागल्या होत्या. वाढत्या वयाबरोबर तिला मोकळीक मिळू लागली. शिक्षण कामाच्या निमित्ताने ती मुक्तपणे फिरू लागली. तेव्हा तिच्या संगे ओळख करून घ्यायला, तिच्याशी बोलायला अनेक तरुण धडपड करत होते. तिलाही पुरुषांची ती धडपड जाणवत होती. तिनेही पुरुषांशी मोकळेपणाने वागायला सुरुवात केली. साहजिकच तिला खूप मित्र झाले. तिने शब्द टाकला की तो झेलण्यासाठी पुरुष तत्पर होते. पुरुष आपल्या मागे पुढे फिरतात त्याचा तिला मोठा गर्व होता. त्यातील काही पुरुषांनी तिच्या मोकळेपणाने वागण्याचा गैरफायदाही घेतला होता. ती वयात आली तसे तिचे पालक तिच्या लग्नाच्या खटापटीला लागले. तसे त्यांना फार काही कष्ट करावे लागले नाही. अंजली इतकी सुंदर होती की तिच्यासाठी अनेक तरुणांकडून मागणे येत होते. यातीलच वैभवसोबत तिचे लग्न ठरले. वैभव हा कष्टाळू आणि प्रामाणिक तरुण होता. अंजलीसारखी बायको मिळाल्याने तो खुश होता. नव्या नवरीचे 9 दिवस संपले. अंजलीच्या सुंदर देहाला भोगताना तो हरवून जात असला तरी तिचे इतर पुरुषांशी सलगीने बोलणे त्याला खुपवू लागले होते. त्यातच तिच्या बहिणीचा नवरा अक्षय याच्यासोबत तिची सलगी वैभवला जास्त सलत होती. अंजलीची मोठी बहीण नेहा हिचा नवरा अक्षय तसा मालदार होता. तो नेहमी अंजलीच्या मागे पुढे करायचा. तीही जिजू जिजू करत त्याच्यासोबत लगट करायची. हे वैभवला आवडत नव्हते. त्याने तिला समजावून पाहिले पण ती ऐकत नव्हती. या वादावादीतून तिने घर सोडले. ती आपली बहीण नेहाकडे राहण्यास गेली. तेव्हा नेहा आणि अक्षयने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. नेहा मात्र वैभवकडे जाण्यास तयार होत नव्हती. अक्षय तिला समजावून सांगत असताना ती म्हणाली, जिजू खरा प्रॉब्लेम काय आहे हे मी तुम्हाला सांगेन, पण दीदी असताना विचारू नका. तेव्हा तो गप्प राहिला. नेहा घरात नसताना अक्षयने अंजलीला भांडणाचे कारण विचारले. तेव्हा अंजली म्हणाली, जिजू मी तुमच्याशी बोलते ते माझा नवरा वैभवला आवडत नाही. अक्षय तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. ती म्हणाली, त्याला वाटते की आपल्या काहीतरी संबंध आहे. तेव्हा तो म्हणाला, मग तू सांग ना त्याला, आपल्या मनात तसे काही नाही. तेव्हा ती त्याला म्हणाली, तुमच्या मनात खरोखरच तसे काही नाही का? तिने त्याच्याकडे रोखून बघत विचारले. तसं नाही म्हणजे काय बोलावे हे त्याला सुचत नव्हते. तेव्हा तीच लाजत म्हणाली, मला तुम्ही खूप आवडता. वैभवपेक्षाही जास्त. मला तुमच्याशी नेहमी बोलावं वाटतं. तिचं हे बोलणं ऐकून तो बेफाम झाला. अंजू तूही मला खूप आवडतेस ग. तू माझी बायको असावीस असेच वाटते मला. असे म्हणत त्यांनी तिला मिठीत आवळले आणि त्या दोघांनी तिथेच कामक्रीडा चालू केली. जोरदार समागमाने दोघेही तृप्त झाले होते. आता पुन्हा एकमेकांपासून वेगळे व्हायचे नाही असे वचन त्यांनी एकमेकांना दिले आणि तिला विवाह बंधनातून मुक्त करण्यास अक्षयने पुढाकार घेतला. काही दिवसातच अंजलीचा घटस्फोट झाला. आता अंजली एकटी होती. तिला मदतीची गरज होती. तिचा मेवणा अक्षय तिला मदत करण्यास तयारच होता. त्याने अंजलीला राहण्यासाठी कर्जावर फ्लॅट घेऊन दिला होता. ओरा कायमेरा सोसायटीच्या या फ्लॅटसाठी त्याने कर्ज काढून 6 लाख रुपये दिले होते, तर अंजलीने 4 लाख रुपये भरले होते. या फ्लॅटच्या कर्जाचा हप्ता अक्षयच भरत होता, कारण आता ती त्याची प्रेमिका होती. तिच्यासाठी तो काहीही करायला तयार होता. तीही त्याला हवे तेव्हा देत होती. दोघांमधील अनैतिक संबंध रोज रात्री सुरू होते. पण लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी अक्षयने तिला एका ठिकाणी नोकरी बघितली. ती नोकरी करून आपल्या पायावर उभी राहू दे असे त्याने नातेवाईकांना सांगितले. ते सगळ्यांना पटले आणि त्याने तिला एका कंपनीत मेंटेनन्स विभागात नोकरी मिळवून दिली. ही कंपनी अक्षयच्या मित्रांचीच होती. या कंपनीत अक्षयचा दुसरा मित्र पवनही काम करत होता. पवन हा मेंटेनन्स विभागात होता. त्यामुळे पवनच्या विश्वासावरच अक्षयने अंजलीला तिथे नोकरीला लावले. पण कामवासनेत नाती मैत्री सगळ्याचाच विसर पडतो. अंजलीचे देखणे रूप, मादक अदा पाहून पवन पागल झाला होता. दिवसभर ती आणि पवन दोघे स्टोर रूम मध्ये होते. काही दिवसांमध्येच या दोघांची चांगलीच मैत्री झाली. सलगी वाढली.
ती लाडात येऊन त्याच्याशी बोलू लागली. तसा त्याचाही संयम संपत आला. त्यालाही तिच्या मांसल देहाला बघण्याची इच्छा होऊ लागली. त्याची नजर तिच्या देहावरून फिरू लागली. हे तिनेही ओळखले आणि तीही त्याला प्रतिसाद देत हवे ते दाखवू लागली. दोघांमधील भीड आता संपली होती. तो बिनधास्तपणे तिच्या शरीराला स्पर्श करू लागला होता. ती घटस्फोटित असल्याने पती सुखापासून वंचित आहे, त्यामुळे ती आपल्याला प्रतिसाद देईल असे पवनला वाटत होते. त्याला माहीत नव्हते की तिला पती नसला तरी तिचा मेव्हणा तिला पतीचे सुख देतो. हे लपून असलेले संबंध ना ती सांगू शकत होती ना अक्षय सांगू शकत होता. तर दुसरीकडे तिच्याबद्दल मनात असलेली वासना पवनही मित्र अक्षयला सांगू शकत नव्हता. त्यामुळे पवनही चोरीचुपे तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू लागला. अंजली आधीपासून तयार असल्याने तिच्याकडून प्रतिसाद मिळण्यास वेळ लागला नाही. एकांताचा फायदा घेत स्टोर रूममध्येच पवनने तिला मिठीत घेतले आणि दोघांनी कामक्रीडा सुरू केल्या. त्यानंतरचा खेळ करण्यासाठी रात्र त्यांचीच होती. रात्री कामावरून परतल्यानंतर अंजली फ्लॅटवर आली. तिच्यासोबत अक्षयही होता. काही वेळ त्या दोघांचा खेळ रंगला. त्यानंतर अक्षय आपल्या घरी निघून गेला. आता रात्रभर कसलाच अडसर नव्हता. मग अंजलीने पवनला फोन करून बोलावून घेतले. पवन रात्रभर तिच्यासोबत राहिला. रात्र कामवासनेत रंगून गेली. आता हे नेहमीचेच झाले होते. अंजलीने आता अक्षय आणि पवन या दोघांबरोबर नियमित शरीर संबंध ठेवण्यास सुरुवात केली. याशिवाय इतरही काही तरुणांशी ती फोनवरून वा इंस्टाग्रामवरून संपर्कात होती. त्यांच्यासोबत ती चावट गप्पा मारत होती. या दरम्यान तरुण पवार हा तिच्या संपर्कात आला. तरुण हा इंटिरियर डिझायनर होता. त्याचे राहणीमान स्टायलिश होते आणि तो श्रीमंत होता. तो अंजलीच्या रूपावर फिदा झाला तर तिलाही तो आवडला. दोघे एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. ती कोणाच्या तरी संपर्कात असल्याने अक्षय पवन यांच्या लक्षात आले. दरम्यान पवनशी तिचे अनैतिक संबंध असल्याची माहिती अक्षयला झाली. आपल्या मित्रानेच आपल्याशी दगा केल्याचे कळल्याने तो संतापला होता. पण आता काही उपयोग होणार नव्हता, कारण आता तिसराच या खेळात आला होता. त्याने पवनला गाठून विचारणा केली असता त्याने तिच्याशी संबंध असल्याचे कबूल केले. तेव्हा आपलेही तिच्याशी संबंध आहेत हे अक्षयने पवनला सांगितले. आता अंजलीच्या दोन्ही प्रियकरांना खरे कळले होते. पण भांडत बसण्यापेक्षा दोघांनीही समजुतीने घ्यावे आणि तिचा उपभोग घ्यावा असे ठरले. त्यासाठी अंजलीही तयार झाली. तिचे दोन प्रियकर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागले. पण तिसरा प्रेमी तरुणही तिला हवा होता. आता काय करावे हा मोठा प्रश्न पडला. तिच्या दोन्ही प्रियकरांनी तिला सांगितले की आम्ही तुला काही कमी पडू देणार नाही, पण तू तिसऱ्या कोणाशी संबंध ठेवू नको. तिने ते मान्य केले. त्यानंतर तिने तरुणाच्या प्रेमास नकार दिला. पण तो तिच्यासाठी इतका वेडा झाला की तो तिला सोडायला तयार नव्हता. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तिलाही तो हवा होता, पण दोन प्रियकरांचा विरोध असल्याने ती त्याला नकार देत होती. तरुणही ऐकत नाही म्हटल्यावर त्याचा काटा काढण्याचा निर्णय अक्षय आणि पवन यांनी घेतला. त्याला अंजलीनेही साथ दिली. त्या तिघांनी मिळून एक कारस्थान रचले. यामध्ये त्याचे आणखी 3-4 आशिकही सहभागी झाले. या सगळ्यांनी मिळून तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचे प्लॅनिंग केले. प्लॅनिंगनुसार संशयितांनी बनावट आयडीवर सिम कार्ड आणि मोबाईल खरेदी केला. त्यानंतर पवनने तरुणला इंटेरियर डिझाईनचे काम सांगण्यासाठी बोलावले. मात्र तरुणने त्या दिवशी येण्यास नकार दिला आणि 16 तारखेला येणार असे सांगितले. मग ठरल्याप्रमाणे पवनने दिनांक 16 रोजी तरुणला रूमवर बोलावले. तिथून अक्षय आणि पवनसह अन्य संशयितांनी तरुणला मधुरबन बापूधाम येथे राहणाऱ्या मनोजच्या घरी नेले. तरुण घरी पोहोचताच आधीच उपस्थित असलेल्या सर्व संशयितांनी त्याला घेरले. तेव्हा तिथे अंजलीही उपस्थित होती. तिला पाहून जे समजायचे ते तरुण समजून गेला. आता आपली धडगत नाही हे त्याच्या लक्षात आले. पण सुटकेचा कोणताच मार्ग त्याला दिसत नव्हता. 7-8 तरुण त्या एकट्यावर तुटून पडले. त्यांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दीपांशू त्याच्या इतर 4 मित्रांनी तरुणला त्याला बेदम चोप दिला.
दीपांशूने तरुणाच्या डोक्यावर काठीने वार केले, त्यामुळे त्याचे डोके फुटले. तो जमिनीवर कोसळल्यानंतर त्याचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला. जवळपास अर्धा तास त्याला चोप देण्यात येत होता. तेव्हा बाहेरील कुणीही आत येऊ नये यासाठी अंकुर घराबाहेर नजर ठेवत होता. तरुण पवारचा जीव गेल्यानंतर सर्वजण बाजूला हटले. त्यानंतर मारेकरी निघून गेले तर त्या खोलीत पवन आणि अंजली हे दोघेच थांबले. आता तरुणचा मृत्यू झाल्याने कोणताच अडसर नव्हता. या खुशीत पवनने तिला मिठीत घेतले आणि तिच्याशी तो चाळे करू लागला. काही वेळात ती उत्तेजित झाली आणि कामक्रीडेला उधाण आले. दोघेही काम वाजता शमवण्यासाठी झटापट करू लागले. बाजूला तरुणाचा मृतदेह पडला होता. तरुणच्या हत्येनंतर सुमारे 12 तासांनी संशयित परत आले. त्यांनी त्याचा मृतदेह घराबाहेर काढला. तो मृतदेह दुचाकीवर ठेवून घटनास्थळापासून 250 मीटर अंतरावर नेण्यात आला. मृतदेह गाडीच्या डिकीत ठेवून बुलंदशहरात नेण्यात आला. तेथील बीबीनगर परिसरात मारेकरी मृतदेह घेऊन पोहोचले. तिथे फावड्याने तरुणाच्या मृतदेहाचे 5 तुकडे करून एक भाग नदीत फेकून दिला. बाकी शरीराचे तुकडे कारमध्येच घेऊन ते बुलंदशहर येथील रामगड ढालजवळील गंगा कालव्याजवळ आले. तिथे त्या मृतदेहाचे इतर तुकडे फेकून देण्यात आले. तिथून ते पसार झाले. आता तरुण पवार कुठे गेला, त्याचे काय झाले हे कोणालाच कळणार नाही असे मारेकरांना वाटत होते. तिकडे तरुण घरी आला नसल्याने त्याचे वडील तसेच नातेवाईक त्याचा शोध घेत होते, पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेरीस तरुणचे वडील रवींद्र सिंग यांनी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. राजनगर सृष्टी सोसायटीतील एका अपार्टमेंटमध्ये तो राहतो असे त्यांनी पोलिसांना सांगितले. दिनांक 16 ऑगस्ट रोजी मुलगा कामासाठी घरून निघाला होता, मात्र रात्री उशिरापर्यंत तो परतलाच नाहीच. आपल्या मुलाचे कुणीतरी अपहरण केले असल्याची भीती कुटुंबियांनी व्यक्त केली. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. दिनांक 20 ऑगस्ट रोजी पोलिसांनी गाझियाबादच्या यशोदा हॉस्पिटल नेहरूनगरच्या पार्किंगमधून तरुण पवारची पार्क केलेली कार जप्त केली. वाहन जप्त केल्यानंतर पोलिसांनी यशोदा हॉस्पिटलच्या पार्किंगमधील CCTV कॅमेरे स्कॅन करण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये त्यांना 2 संशयित दिसले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला दोन्ही संशयितांनी पोलिसांना काही सांगण्यास नकार दिला, मात्र पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आणि ते टिकाऊ ठरू शकले नाहीत. त्यांनी तरुणाच्या अपहरणापासून ते हत्येपर्यंत संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली. बेपत्ता युवतीचा बराच शोध घेतल्यानंतर पोलिसांनी 20 ऑगस्ट रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 24 ऑगस्ट रोजी पोलिसांनी अंजली, पवन आणि वंश यांना अटक केली आणि 16 ऑगस्टला तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले. चौकशीच्या आधारे या प्रकरणात 9 आरोपी करण्यात आले. आरोपी अंकुरला 27 तारखेला तर जितेंद्र उर्फ जिते याला 28 ऑगस्टला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.